हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन. तर आपण आज ओव्ह्युलेशन हे काय असतं, ते कसं ओळखावं घरच्या घरी, आणि म्हणजे पटकन प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा राहण्यासाठी आपले काय टिप्स आहेत, तर हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नॉर्मली लग्न झाल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 वर्ष आपण नॉर्मली ट्राय करतो की प्रेग्नन्सी राहण्यासाठी, पण प्रेग्नन्सी राहत नाही. आपण त्या टाईमला आपण डॉक्टरकडे भेटायला जातो की मला काय प्रॉब्लेम आहे, का राहत नाही प्रेग्नन्सी. मग त्यावेळेस तुम्हाला तुमचे डॉक्टर, म्हणजे जे काही तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे गेले असाल, तर ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात, जसं की तुमचे पिरियड्स नॉर्मल आहेत का, किंवा तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत का, किती दिवसांनी येतात, किंवा त्याचा फ्लो काय आहे, म्हणजे तुम्हाला अंगावरून किती जातं, हे सगळे प्रश्न तुम्हाला डॉक्टर विचारतात. तर या सगळ्याचा या गोष्टीशी काय संबंध आहे, आपण पहिलं बघूया की नॉर्मल पिरियडची सायकल किती असते. जर तुम्हाला एक आयडियल पिरियड किंवा एक आयडियल पाळी असते, ती एक 28 दिवसाचं सायकल असतं. म्हणजे जर तुमचं सायकल हे दर महिन्याला 28 दिवसांनी होत असेल, तर ते तुमचं आयडियल किंवा एकदम नॉर्मल सायकल असतं. पण असं लोक म्हणतात की जर माझं 28पेक्षा जर म्हणजे जास्त दिवस होत आहेत, 30 होत आहेत, 40 होत आहेत, तर हे माझं रेग्युलर सायकल नाही आहे का. तर असं काही नाही आहे. जर तुम्हाला दर महिन्याला न चुकता 40 दिवसाला जर पाळी येत असेल, तर तुमचं सायकल हे रेग्युलरच आहे, पण ते 40 दिवसाचं आहे. ठीक आहे. तर आपण आता आपण या गोष्टीकडे वळूयात की ओव्ह्युलेशन काय असतं. तर ओव्ह्युलेशन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करता, गर्भधारणेसाठी ट्राय करता. तर ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय. तर ओव्ह्युलेशन म्हणजे तुमच्या पाळीच्या एका दिवशी, ते हा दिवस कुठला तो मी पुढे सांगते, कसा काढायचा हे सगळं मी पुढे सविस्तर सांगते. तर ह्या दिवशी तुमच्या ओव्हरीमधून एक मॅच्युअर एग, म्हणजे एक पूर्ण पकलेलं अंड, एग मॅच्युअर, ते बाहेर येतं आणि त्या दिवशी रप्चर होतं, म्हणजे ते फुटतं. तर हे रप्चर आणि फुटण्याची जी प्रोसेस असते त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. आणि हे तुमचं जे एग आहे रप्चर झालेलं, किंवा एक हेल्दीवालं एग जे आहे, ते फक्त 12 ते 24 तास ते लाईव्ह असतं किंवा जिवंत असतं. नंतर ते म्हणजे पिरियडच्या सायकलमध्ये ते मोडलं जातं. ओके. तर मग ह्या ओव्ह्युलेशन डे दिवशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला किंवा तुम्ही शरीर संबंध ठेवला, तर तुम्हाला प्रेग्नन्सीचे खूप जास्त चान्सेस असतात. कारण तुमचं ऑलरेडी जे एग आहे ते ओव्हरीच्या बाहेर आलेलं असतं, ते रप्चर झालेलं असतं, आणि त्यावेळेस म्हणजे ते 12 ते 24 तास जे असतात, त्या पिरियडमध्ये जर त्याला स्पर्म भेटला, तर त्यांचं मिलन झालं, फर्टिलायझेशन होतं, आणि पुढे सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहते. ओके. तर आता ओव्ह्युलेशन डे नेमका काढायचा कसा, खूप इम्पॉर्टंट आणि खूप सगळ्यात महत्त्वाचा प्रेग्नन्सीसाठीचा हा एक टॉपिक आहे, ओव्ह्युलेशन पिरियड कसा काढायचा. तर ओव्ह्युलेशन पिरियड काढायचे खूप काही टिप्स आहेत, तर त्याचे मी तुम्हाला सांगते. जर तुमचं सायकल हे 28 दिवसाचं असेल, म्हणजे एक नॉर्मल आयडियल सायकल जे असतं ते जर तेवढं असेल 28 दिवसाचं, तर तुम्ही 28मधून 14 वजा करा, किती उरले, 14. तर पिरियडच्या 14व्या दिवसाला, अंदाजे पिरियडच्या 14व्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होणार. जर तुमचं सायकल 30 दिवसाचं असेल, तर 30मधून 14 वजा करा, 30 वजा 14, 16. तर तुमचं 14, 15, 16 या 3 दिवसात तुमचं ओव्ह्युलेशन होऊ शकतं, पण 16व्या दिवशी त्याची शक्यता जास्त असते. तर आता पुढचा टॉपिक आपण बघूया की ओव्ह्युलेशन डे जर होणार आहे, तर आपलं शरीर काही लक्षणं दाखवतं का, की काही कळतं आपल्याला, जेणेकरून आपल्याला समजता येईल की ओव्ह्युलेशन डे आपला आहे आता म्हणून. तर जसं आपल्याला निसर्गाने दिलं आहे शरीर, स्त्रियांना खूप काही त्याच्या लक्षणं दाखवतात, म्हणजे काही गोष्टी होण्यापूर्वी. तर तसंच हे ओव्ह्युलेशन असताना, ओव्ह्युलेशन होणार असेल तर तुम्हाला काही त्याचे लक्षणं दिसतात. जसं की जर तुमच्या म्हणजे आपण जे म्हणतो की
व्हाईट डिस्चार्ज आपल्याला जास्त जातो आहे. तर हा व्हाईट डिस्चार्ज पण एका पद्धतीचा असतो. हा आपण जर 2 हातात म्हणजे त्याच्या शेजारच्या बोटामध्ये जर ते पकडलं आणि त्याला जर आपण ताणलं, स्ट्रेच केलं तर ते स्ट्रेच होतो. हा एक असा प्रकारचा म्युकस असतो स्टिकी, जेणेकरून जो हेल्दी स्पर्म असेल तो तिथे स्विम करून एक जवळ पटकन जाऊ शकेल. तर हा एक असतो. आणि तुम्ही ओव्ह्युलेशन किटनीसुद्धा घरच्या घरी तुम्ही बघू शकता. पिरियडच्या 8व्या दिवसापासून तुम्ही दररोज युरिन टेस्ट करून तुम्ही जोपर्यंत तुमच्या 2 लाईन येत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या टेस्ट करू शकता ओव्ह्युलेशन किटमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला तिथे 2 लाईन दिसतील तर तिथे तुम्ही समजायचं की तुमचं आज ओव्ह्युलेशन आहे, जवळपास आलेलं आहे ओव्ह्युलेशन आणि तुम्हाला आता शरीर संबंध ठेवायचा आहे. तर हे सगळं झालं ओव्ह्युलेशनचं. तर तुम्ही तुमचा ओव्ह्युलेशन डे ट्रॅक करून तुम्ही त्या दिवशी शरीर संबंध ठेवल्यानंतर तुमच्या प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि म्हणजे आपण डॉक्टरकडं जातो की मला प्रेग्नन्सी राहत नाही आहे किंवा मला काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम पण असू शकतात, पण म्हणजे दरवेळेस शरीर संबंध ठेवणंच म्हणजे प्रेग्नन्सी राहणं असं नसतं. त्याला पण एक पर्टिक्युलर डे असतो, पर्टिक्युलर टाईम असतो आणि पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्येच ते एग भेटणं, त्याचं फर्टिलायझेशन होणं हे तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल. असंच प्रेग्नन्सीच्या रिलेटेड, गरोदरपणाच्या रिलेटेड आणि या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास कमेंट करा. थँक्यू.